What is a PN junction? PN junction म्हणजे काय? Look at this diagram. This diagram shows the PN junction. Okay. या डायग्रामवरून क्लिअर होईल की PN जंक्शनमध्ये दोन सेमीकंडक्टर मटेरियल्स वापरतो. एक P टाईप सेमी कंडक्टर आणि दुसरा आहे N टाईप सेमीकंडक्टर. ओके. आणि दे आर कनेक्टेड टुगेदर, दे आर फ्यूज टुगेदर. So when N type semiconductor आणि P type semiconductor are fused together, ते जंक्शन जे फॉर्म होतं, म्हणजे जंक्शन म्हणजे ते जिथे भेटतात. ओके. जिथे P टाईप सेमीकंडक्टर आणि N टाईप सेमीकंडक्टर भेटतात त्या ठिकाणाला आपण PN जंक्शन असं म्हणतो. ओके. तर हे जे PN जंक्शन आहे, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आणि हा जो कन्सेप्ट असा PN जंक्शन तयार झाल्यामुळे खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतात आणि त्या इंटरेस्टिंग गोष्टींचा वापर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये करता येतो. तर काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतात PN जंक्शनमध्ये? तर एक आहे डिफ्युजन आणि दुसरं आहे डिप्लिशन. ओके. तर डिफ्युजन म्हणजे काय आणि डिप्लिशन म्हणजे काय ते आपण आता समजून घेणार आहोत. तर डिफ्युजन, इथे स्पेलिंगचं थोडीशी गडबड झालेली आहे. डिफ्युजनचं स्पेलिंग असं आहे DIFFUSION. ओके. तर डिफ्युजन म्हणजे काय? सो वेन N टाईप अँड P टाईप आर फ्यूज टुगेदर, अशा पद्धतीने फ्यूज केलं आहे. ओके. एकत्र केलं आहे. तर काय असतं की N टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त असतात, आपण शिकलेलो आहोत, आणि P टाईपमध्ये होल्स जास्त असतात. ओके. हे पण आपण शिकलेलो आहोत P टाईप सेमीकंडक्टरमध्ये. ओके. सो डेन्सिटी ऑफ electrons here is more, density of holes किंवा पॉझिटिव्ह चार्जेस इज मोर इन P टाईप सेमीकंडक्टर, राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं की डेन्सिटी डिफरन्स तयार होतो. देर इज अ लार्ज डेन्सिटी ग्रॅडियंट म्हणजे डिफरन्स ऑन बोथ साईड्स ऑफ द PN जंक्शन. ह्या दोन्ही साईडला डेन्सिटी डिफरन्स तयार होतो. आणि ह्या डेन्सिटी डिफरन्समुळे देर इज अ मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्स ज्या N साईडला आहेत ते मायग्रेट होतात, ते जातात. कुठे जातात? तर P साईडला जातात. सो इलेक्ट्रॉन्स वुड मायग्रेट टू P साईड. ओके. आणि होल्स वुड मायग्रेट टू N साईड. ओके. सो वेन द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम N साईड ऑफ द जंक्शन, ओके, दे मायग्रेट टू P साईड, म्हणजे N वरनं P साईडकडे जातात. देन दे विल लिव्ह बिहाइंड होल्स. ओके. तिथे होल्स क्रिएट होतील, कारण इलेक्ट्रॉन्स मायग्रेट झाल्यावरती तिथे होल्स क्रिएट होतील. ओके. दे विल लिव्ह बिहाइंड पॉझिटिव्हली चार्ज डोनर आयन्स ऑन द N साईड. ओके. तर इथे पॉझिटिव्ह आयन्स तयार होतील, असं आपण म्हणू. पॉझिटिव्ह आयन्स तयार होतील. आणि जेव्हा होल्स तिकडे मायग्रेट होतात तेव्हा इथे निगेटिव्ह आयन्स तयार होते, असं आपण म्हणू. ओके. तर अशा पद्धतीने इथे एक बॅरियर क्रिएट होतो. ओके. सो दॅट इज अ बॅरियर विच इज क्रिएटेड, की इकडे दाखवल्याप्रमाणे when the electrons from N side, they leave behind positively charged ions, and holes from P side migrate into N region. As a result, P type region near the junction are negatively charged acceptor ions, and N type are positively charged donor ions. Okay. म्हणजे या डायग्राममध्ये पण क्लिअर होईल तुम्हाला. This would be this is the junction which is shown. Okay. Clear होईल. This is the junction. Okay. आणि हे डिफ्युजन दाखवलं आहे ते. This is the diffusion, the extent to which the electrons and holes can go to each other. The transfer of electrons and holes across the PN junction is called as diffusion. याला डिफ्युजन म्हणतो. तर हा डायग्राम पण लक्षात ठेवा. दिस इज अ डिफ्युजन. ओके. आता डिफ्युजनचा कन्सेप्ट आहे. आता डिप्लिशनचा काय कन्सेप्ट आहे तो आपण समजून घेऊ. ओके. तर हा डायग्राम आता इथे नीट दिसतोय आपल्याला. डिफ्यूज होत आहे. हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे इकडे जात आहेत आणि होल्स इकडे जात आहेत. ओके. व्हॉट इज डिप्लिशन? सो द डिफ्युजन ऑफ कॅरियर्स, दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स अँड निगेटिव्ह चार्ज अक्रॉस द जंक्शन, आणि त्याचं ॲकोम्युलेशन अक्रॉस द जंक्शन. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स बिल्डअप होतो जंक्शनला. ओके. सो या डायग्राममध्ये क्लिअर होईल. देर इज अ पोटेन्शियल डिफरन्स विच इज क्रिएटेड. ओके. देर इज अ पोटेन्शियल डिफरन्स. कशामुळे?
देर इज अ मुवमेंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस अक्रॉस जंक्शन. या जंक्शनच्या अक्रॉस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मूव्ह झाल्यामुळे देर इज अ पोटॅन्शियल डिफरन्स विच इज क्रिएटेड. त्याला पोटॅन्शियल बॅरियर असं म्हणतो. किती असतो साधारण तो बॅरियर? तो साधारण सिलिकॉनच्या बाबतीत 0.6 वोल्टच्या आसपास असतो आणि जर्मॅनियमच्या बाबतीत तो साधारण 0.3 वोल्टच्या आसपास असतो. ओके, म्हणजे तुम्ही कनेक्ट जरी केला नाही, एक्सटर्नली बॅटरीला कनेक्ट केला नाही तरीसुद्धा जस्ट बाय जंक्शन फॉर्मेशन म्हणजे पी टाईप आणि एन टाईप जोडल्यामुळे देर इज अ पोटॅन्शियल डिफरन्स विच इज क्रिएटेड ॲट द जंक्शन आणि तो साधारण 0.6 वोल्ट असतो सिलिकॉनच्या बाबतीत आणि जर्मॅनियमच्या बाबतीत तो 0.3 वोल्ट असतो. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे एकदा ते जंक्शन तयार झालं की डिफ्युजन थांबतं. ओके, डिफ्युजन थांबतं. सो देर इज नो कंटिन्युअस डिफ्युजन, म्हणजे चालूच राहत नाही का डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय तर आपण इकडून तिकडे जाणे, पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्हकडे जाणे, निगेटिव्ह चार्जेस पॉझिटिव्हकडे जाणे, हे डिफ्युजन जे प्रोसेस आहे ती थांबते. कशामुळे? या पोटॅन्शियल डिफरन्समुळे किंवा पोटॅन्शियल बॅरियरमुळे. ओके, सो द फ्री चार्ज कॅरियर्स त्यामुळे कॅनॉट बी प्रेझेंट इन द रिजन वेअर देर इज अ पोटॅन्शियल बॅरियर. तर पोटॅन्शियल बॅरियर जिथे असतो तिथे फ्री चार्ज कॅरियर्स आता राहणार नाहीत. ओके, दे आर डिप्लिटेड फ्रॉम दॅट रिजन. ओके, राहणार नाही म्हणजे तिथे दे आर ॲबसेंट. ओके, दे आर कम्प्लिटली डिवॉइड म्हणजे इट इज दे आर नॉट दॅट, कम्प्लिटली ॲबसेंट. सो द रिजन ऑन आयदर साईड ऑफ द जंक्शनच्या दोन्ही बाजूला देर आर नो कॅरियर्स. ओके, देर आर नो कॅरियर्स म्हणजे ती रिजन काय म्हणतोय त्या रिजनला त्याच्यामुळे डिप्लिशन रिजन असं म्हणतो. ओके, डिप्लिशन लेअर असं म्हणतात. ओके, सो व्हॉट इज डिप्लिशन लेअर? ही जी लेअर आहे दिस इज द डिप्लिशन रिजन किंवा डिप्लिशन लेअर. ओके, कशामुळे झाली ही लेअर? तर हा डिफ्युजन झाल्यामुळे इकडून तिकडे चार्जेस मूव्ह झाल्यामुळे इथे जो बॅरियर क्रिएट झाला, हा जो बॅरियर क्रिएट झाला आहे, हा बॅरियर जो क्रिएट झाला त्या बॅरियरमुळे देर आर नो कॅरियर्स इन दिस रिजन आणि कॅरियर्स नसल्यामुळे त्या रिजनला आपण डिप्लिशन रिजन असं म्हणतो. ओके, ह्या डायग्राममध्ये हे स्पष्ट होतं आहे की नेगेटिव्ह चार्ज आयन्स इकडे आहेत, पॉझिटिव्ह आयन फ्रॉम रिमूव्ड इलेक्ट्रॉन इकडून तिकडे गेल्यामुळे देर इज अ पॉझिटिव्ह आयन क्रिएटेड आणि होल्स इकडून तिकडे गेल्यामुळे देर इज अ नेगेटिव्ह आयन क्रिएटेड. ओके, सो दिस इज अबाउट द पी एन जंक्शन आणि द कन्सेप्ट ऑफ डिफ्युजन आणि डिप्लिशन.